साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजेच नाते विश्वासाचे वचन सुरक्षिततेचे। सोने कर्जासाठी अग्रगण्य संस्था म्हणजे आपली साईनाथ मल्टीस्टेट आता देते प्रतितोळा सर्वाधिक ₹60,000 सोने तारण कर्ज। आता साईनाथ मल्टीस्टेट देते 1 वर्षाच्या ठेवीवर वार्षिक 10.50% व्याज। साईनाथ पेन्शन योजनेमध्ये मिळेल ₹1 लाखांच्या ठेवीवर महिन्याला ₹875 पेन्शन। साईनाथ मल्टीस्टेट देते सोने खरेदीसाठी सुद्धा कर्ज। सोने खरेदी रकमेच्या 75% रक्कम साईनाथ देईल कर्ज रूपात। अधिक माहितीसाठी साईनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या नजीकच्या शाखेला भेट द्या। संपर्क 8349 50 51 20 आणि 21। रस्ता सुरक्षा अभियानाचा समारंभपूर्वक सांगता। रस्ते अपघात रोखून निष्पाप जीव वाचवण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 1 ते 31 दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले। या कालावधीत शहरभर विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली। आज गुरुवारी धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल येथे समारंभपूर्वक या अभियानाची सांगता झाली। यावेळी वाहनधारकांचे सिग्नलवर प्रबोधन, फलक व भिंतीपत्रकाद्वारे जनजागृती तसेच निबंध, वक्तृत्व आणि घोषवाक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वाहतूक नियमांचे महत्त्व पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता। दरम्यान निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निकेश खाटमोडे पाटील, उपअधीक्षक अजित टिक्के, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश ढगळे, निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। तसंच पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पोलीस मुख्यालयातील चालक श्रेणी उपनिरीक्षक किशोर पाटील, रवींद्र खाडे, पांडुरंग खरोटे यांचा सत्कार करण्यात आला। चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या वाहतुकी संदर्भातील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, RSP, वाहतूक शाखा, कोल्हापूर पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलेलं आहे। या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, वाहतुकीच्या नियमांचं नागरिकांनी पालन करावं आणि रस्त्यावर होणारे प्राणांतिक अपघात आणि किरकोळ अपघात यांची संख्या कमी होऊन नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं, जखमी नागरिकांचं प्रमाण कमी व्हावं, हा प्रमुख उद्देश या रस्ता सुरक्षा अभियानाचा आहे। या संपूर्ण महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं प्रबोधन विविध उपक्रमाद्वारे करण्यात आलेलं आहे। अत्यंत यशस्वीपणे हे 1 महिना गेला अभियान हे यशस्वीपणे पार पडलेलं आहे। आपल्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून प्राणांतिक अपघात व किरकोळ अपघात कमी करण्यासाठी आहे। हे अभियान फक्त 1 महिन्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर विविध माध्यमातून सुरू राहावं आणि हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, नागरिकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी आहे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपला सहभाग या अभियानामध्ये वर्षभर नोंदवावा, जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यातील दरवर्षी होणाऱ्या अपघाती मृत्यूचं आणि इतर किरकोळ अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी RSPचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक वैभव दड्डीकर, शिक्षक, पालक, विविध संस्थांचे प्रमुख यांसह मान्यवर उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।